प्रकाश आंबेडकर बोलतायत, थेट जाऊया। हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन होतंय। नागपूरमध्ये मोर्चा निघाला। गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले। केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आणि वंचितचा हा मोर्चा निघालाय। संविधान चौक ते मॉरिस कॉलेज टी पॉइंट पर्यंत हा मोर्चा निघणार आहे। केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आणि वंचितनं भूमिका घेतली आहे। नागपुरात या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। संविधान चौकात तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि या पोलीस बंदोबस्तात या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। वंचितचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले। तर वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हा मोर्चा निघाला। नागपूरच्या संविधान चौकापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश आंबेडकरांकडे आंदोलनाचं नेतृत्व। नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा या सत्याग्रहाच्या अनुषंगानं आम्ही संघ कार्यालयाकडे जात आहोत। आम्ही सभ्यतेने आणि सुसंस्कृत पद्धतीने त्या कार्यालयामध्ये जाण्याची आमची भूमिका। या ठिकाणी जर पाहिलं तर वंचितसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी झाले। अगदी इराणच्या मुद्द्यापासून इपिस्टन फाईलपर्यंत जे विषय जे आहेत त्या ठिकाणी मांडण्यात आले। शेलक्या शब्दात सुद्धा मोदींवर बोलण्यात आलं। नाही, एकंदरीत देशामध्ये जे घाणेरडं चालू आहे त्याचा तो असणारा संताप कुठेतरी अभिव्यक्त झाला असावा। मात्र जे बोललोय ते तथ्याला आणि सत्याला धरून आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। आपल्यासोबत आहे हर्षवर्धन सपकाळजी सर, काय सांगू? आम्ही नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी संघाने स्वीकारावी यासाठी सत्याग्रहाच्या भूमिकेतून संघ कार्यालयावर निघालेला आहोत। मोहन भागवतजी कार्यालयात हजर नाही, काय सांगा? त्यांनी कार्यालयात हजर राहायला पाहिजे होतं किंवा त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये आमचं म्हणणं काय ऐकून येण्याकरता कोणत्या तरी त्यांच्या संघटनेच्या माणसाला नियुक्त केलं पाहिजे। तुमच्या मोर्चाला मोहन भागवतजी घाबरले असं म्हणता येईल का? त्यांनी त्याची भूमिका स्पष्ट करणं जरुरी आहे। त्यांच्या घरी जर कोणी पाहुणा येत असेल तर अशा पद्धतीने कुठेतरी टाळणं योग्य नाही। नक्कीच त्यांची भूमिका मोहन भागवतनी स्पष्ट करायला पाहिजे होती असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं आहे। प्रमोद पानमुळे, नागपूर। तर नागपूरच्या संविधान चौकात तगडा पोलीस बंदोबस्त लागलेला पाहायला मिळतोय आणि काँग्रेस वंचितचा हा मोर्चा सुरू झालेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी आताच प्रतिक्रिया दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा असं त्यांनी म्हटलंय।